5 मुख्यमंत्री आणि 6 शिक्षण मंत्री झाले तरी राज्यातील विनाअनुदानित शाळांचा प्रश्न जसाच्या तसा। महाराष्ट्र राज्यामध्ये 25 वर्षांपासून 6000 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाळा असून सदर शाळांना आज तागायत 100% अनुदान मिळाले नाही। राज्याला 5 मुख्यमंत्री झाले, 6 शिक्षण मंत्रीही झाले तरी 100% अनुदान मिळाले नाही, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, असे परिपत्रक शिवाजी खोळे यांनी काढले आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 6000 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेली होती। कायम शब्द काढून या सर्व शाळांना अनुदान मिळावे यासाठी राज्यातील 63,000 शिक्षकांनी 25 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 207 आंदोलने केली। या आंदोलनाचे फलित म्हणून सरकारने 25 वर्षांमध्ये कायम शब्द काढून काही शाळा 20%, काही शाळांना 40% तर काही शाळा 60% अनुदानापर्यंत नेलेल्या आहेत। काही शाळांना अद्याप कोणत्याही स्वरूपाचे अनुदान दिलेले नाही। वास्तविक बघता 15 वर्षापूर्वीच या सर्व शाळांना 100% अनुदान मिळणे अपेक्षित होते, पण तसं झालं नाही। या शाळांना 100% अनुदान देण्याबाबत शासन उदासीन तर आहेतच, पण शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात गेलेले काही शिक्षक आमदार सुद्धा तितकेच उदासीन आहेत। त्यामुळेच गेली 25 वर्ष हा प्रश्न रखडलेला आहे। अद्यापर्यंत एकही मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री हा प्रश्न सोडवू शकलेले नाहीत। सध्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून राज्यातील शिक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या, पण काल सभागृहात शिक्षण मंत्र्यांनी शब्द फिरवला आणि डिसेंबर 2024 मध्ये अनुदान देऊ असे सांगितले आणि राज्यातील शिक्षकांच्या शेकडो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये स्मशान शांतता पसरली। सध्याचे शिक्षण मंत्री गोलगोल उत्तरे देऊन या सर्व शाळा बंद कशा पडतील ही अपेक्षा बाळगून आहेत। म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ या प्रश्नात लक्ष घालून या सर्व शाळांना 1 जानेवारी 2024 पासूनच पुढील टप्पा देऊन 100% अनुदान द्यावे, अन्यथा लवकरच शिर्डी ते भंडारदरा रंधा फॉल या ठिकाणी पायीट दिंडीने जाऊन जलसमाधी आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवाजी खोळे व विनाअनुदानित बांधवांनी दिलेला आहे। तरी शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्यातील 63,000 शिक्षकांना 100% अनुदान देऊन या राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचा वनवास संपवावा, ही नम्र विनंती। धन्यवाद। यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।